बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक अंगांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। जपानचे दलित आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक विसरलेला इतिहास। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जातीवाद हा फक्त भारतामध्येच आहे का? तर तसं नाहीये। चक्क जपानमध्ये एका समाजाला शतकानुशतक अस्पृश्य मानलं गेलं। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा जपानी समाजाच्या नेत्याने थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली। जपानमध्ये या समाजाला बुराकुमिन म्हणतात। भारतामध्ये ज्याप्रमाणे ठराविक व्यवसायांवरनं खालची जात ठरवली गेली, जुन्या जपानमध्ये चांभार कामगारांना, कसाई कामगारांना, कातडी कामगारांना अस्पृश्य मानलं गेलं आणि त्यांना वस्ती बाहेर काढलं गेलं। 1940 ते 50च्या दशकामध्ये या दोन जागतिक नेत्यांची भेट झाली। मात्सुमोतो यांनी बाबासाहेबांना जगातील सर्वात मोठे मानवी हक्क नेते मानलं होतं आणि त्यांच्याकडनं आपल्या समाजाच्या मुक्तीसाठी त्यांनी प्रेरणा घेतली। पण आजही जपानमध्ये जेव्हा बुराकू समाज एकत्र येतो, तेव्हा तिथे जय भीम आणि जय बुराकूच्या घोषणा दिल्या जातात। जपानमधील वाकायामा इथे असलेला बाबासाहेबांचा भव्य पुतळा या जागतिक मैत्रीचं प्रतीक आहे। त्यामुळे बाबासाहेबांचे विचार हे फक्त भारतापुरते मर्यादित नव्हते, तर जगातील प्रत्येक शोषितांसाठी प्रकाशाचे किरण ठरले होते। जपानच्या या गुपित इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक अंगांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। जय भीम।